फायनली मित्रांनो भारत वर्ल्ड कप जिंकला। क्रिकेटचा बोल तुम्ही सगळेजण बघताय, परत एकदा तुमचं स्वागत आहे क्रिकेटचा बोलमध्ये। 1 मिनिट असू दे, 5 मिनिट असू दे, 10 मिनिट असू दे, मला बोलायचं आहे। रोहित शर्मा पहिल्यांदा असं झालं असेल 24 बॉल 24 पै होते आणि भारताने मॅच जिंकली आहे। जसप्रीत बुमराह, हर्षदीप, हार्दिक पांड्या, कौतुक करावं तेवढं खोटं आहे, कौतुक करावं तेवढं कमी आहे। काय माझ्याकडे शब्द नाहीत, काय मॅच झाली आहे। रोहित शर्माच्या डोळ्यातले अश्रू, विराट कोहलीच्या डोळ्यातले अश्रू, आनंदाचे अश्रू होते। ह्याच्यापेक्षा जास्त समाधान नाही, खरंच शब्द नाहीत। 24 रन मारलेले अक्षर पटेलच्या ओव्हरला, कुणाच्याच डोक्यात नव्हतं मॅच जिंकल भारत, कुणाच्या म्हणजे कुणाच्या, सगळ्यांनी आशा सोडून दिल्या होत्या। पण जसप्रीत बुमराहच्या 2 ओव्हर, हर्षदीप सिंगची ओव्हर आणि हार्दिक पांड्याची ओव्हर, काही नाही माझ्याकडे, काही नाही। जिंकलो आपण, फक्त जल्लोष करायचा आहे। ओरडून ओरडून घसा पूर्ण गेलेला आहे। पूर्ण मॅचचे 4 ओव्हरचं आमच्याकडे शूटिंग आहे, मनापासून ब्लॉक केला आहे। तसं माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर आमच्या येईलच, तो पण तुम्ही बघा। पण फायनली क्रिकेटचं बोलवे मध्ये एक ICC ट्रॉफी आली आमच्या व्हिडिओच्या। एकूण जे काय आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून 200 व्हिडिओ जवळपास केले, फायनली विराट कोहली डिझर्व करत होता, रोहित शर्मा डिझर्व करत होता। ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे। वर्ल्ड कप भारताने जिंकला, रोहित शर्माच्या नावे पहिली ICC ट्रॉफी, आता चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप यावी, बास 3 ICC ट्रॉफी होत्यात। अजून काय मागणं नको देवाकडं। आपल्याकडे आपला मित्र प्रतीक पाटील आहे, त्याच्या घरी आम्ही आज मॅच बघायला गेलो होतो। काय वाटतं प्रतीक, कोणत्या लेवलला इमोशन होते? खरं सांगू का, 2000 समर्थ देशपांडे, अरे भाई एक नंबर मॅच भाई, जिंकलो फायनली, फायनली जिंकलो फायनली। 2007चा जेव्हा वर्ल्ड कप झाला होता तेव्हाही माझ्या घरी माझे मित्र होतं आणि असंच आम्ही सेलिब्रेशन करून बाहेर पडलो होतो। तेव्हाही अशीच संध्याकाळी बाहेर पडलो होतो। 2011ला सुद्धा माझ्या घरी आमच्या कॉलनीतली इतकी पोरं होती, जवळपास 20-25 पोरं आमच्या घरी मॅच बघायला होती। तेव्हाही वर्ल्ड कपचं सेलिब्रेशन होता। आज बरोबर मला वाटतं 2011 ते आत्ताचं 24, एवढा मोठा गॅप गेल्यानंतर सुद्धा आज आम्ही आमच्या घरी 3 जण, आमचे खास मित्र, मी, अजित आणि समर्थ मॅच बघत होतो। प्रत्येक बॉल न बॉल आम्ही बघितलाय। 24 बॉल 24 असताना अक्षर पटेलला इतक्या शिव्या दिल्यात, पण त्याच्यानंतर ज्या पोझिशनमध्ये आम्ही घरात बसलो होतो ती पोझिशन बदलली। सगळ्यांनी आपापली एक पोझिशन स्टेबल ठेवली, जसं जसं बॉल डॉट गेला तीच पोझिशन आम्ही स्टेबल ठेवली। काय पाहिजे एखाद्या, आणि जबरदस्त मॅच होती, म्हणजे क्लास, एक नंबर, सुपर मॅच। प्रतीकचे बाबा होते, आम्ही त्यांना त्याच पोझिशनमध्ये ठेवलं। प्रतीकला म्हटलं हनुमानाच्या बैठकीत बस, हलू नको। केशव महाराज मिलरची पूर्ण बॅटिंग प्रतीक, आणि म्हणजे इतकी भारी मॅच झाली। आणि सगळ्यात भारी मुवमेंट काय होती, विराट कोहली आणि रोहित शर्मा एकमेकांच्या गळे मिळताना। काय म्हणजे ज्या 2 प्लेयर्सचा जन्म फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी झाला, अशा प्लेयर्सना वर्ल्ड कप घेताना बघणं म्हणजे इट्स काइंड ऑफ इमोशनल। आणि रोहित शर्मासाठी हा वर्ल्ड कप आहे ना खूप गरजेचं होतं। तितकाच जबरदस्त सेलिब्रेशन राहुल द्रविड सारखा इतका डिवोटेड क्रिकेटर, डू इट फॉर द्रविड चालत होता। सेकंड लास्ट बॉलला सेलिब्रेशन, ही स्टार्टेड टू डुईंग अ सेलिब्रेशन, इट मीन्स दॅट म्हणजे त्यांच्यासाठी अनबिलिव्हेबल होतं। क्लास मॅच झाली। पण 4 लोकांसाठी वर्ल्ड कप आहे, रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल द्रविड आणि जसप्रीत बुमराह, आणि 5वा मेन हार्दिक पांड्या। केवढ्या शिव्या दिल्या आपण सूर्यकुमार यादवचा, तो सूर्यकुमार यादव म्हणजे बाप प्लेअर आहे, एक्सलंट। आणि पुढची मॅच, पुढचा वर्ल्ड कप खेळेल। पण हार्दिक पांड्या, जेवढ्या शिव्या आपण त्याला घालत होतो IPL मध्ये, सगळ्याचं सोनं केलं त्यांनी, सगळ्याचं। तुम्ही दगड टाका, आम्ही सोनं। आणि आता आम्ही सेलिब्रेशन करून बाहेर पडलो आणि जस्ट आम्ही न्यूज बघितली, आय थिंक विराट कोहली रिटायर होतं T20 मधनं। एखाद्या प्लेअरचं सेंड ऑफ एखाद्या फॉर्मॅटमधला एक्सलंट इनिंग खेळून, आजही मला ती इनिंग आठवती, इंडिया वर्सेस पाकिस्तानची ऑस्ट्रेलियामध्ये जो काय T20चा वर्ल्ड कप झाला होता। काय खेळला होता विराट, म्हणजे ही इज मेड फॉर बिग मॅच, बिग प्लेअर, दॅट्स इट। काय सुंदर मॅच झाली, सुंदर। ह्याच्यापेक्षा काही नको आयुष्यात, ह्याच्यापेक्षा काय नको। तर असंच आपल्याला अजून 2 ICC ट्रॉफी काढायच्यात, बास। खतरनाक मॅच झाली, खतरनाक सेलिब्रेशन पूर्ण आसरा चौकात, आणि सगळीकडे दावत चौक असेल, आसरा चौक असेल, तिकडे वैष्णवीचा चौक असेल, सगळीकडे खतरनाक। कॅमेराच्या मागं एक व्यक्ती होता आमच्या क्रिकेटचं बोलवेमध्ये, ज्यांच्या एडिटिंग सगळं ते बघत होते। सटवाजी उर्फ अजित कोकणे, आमचे अजित दादा। काय वाटतं 2011-2013 नंतर ICC ट्रॉफी आपल्याकडे
आणि नव्हती. आणि आपण भारतीय लोक क्रिकेट प्रेमी आहोत, आपलं रक्तगट सी पॉझिटिव्ह आहे, क्रिकेट पॉझिटिव्ह. प्रत्येकाच्या तळमळीची अशी इच्छा होती, विनंती होती की भारताने ICC ट्रॉफी जिंकावी आणि त्यात रोहित शर्माच्या कॅप्टन्सी खाली जिंकावी. कारण रोहित शर्मा 5 IPL ट्रॉफी जिंकलेला कॅप्टन आहे, पण त्याला ICC ट्रॉफी जिंकता आली नव्हती. हे डाग त्याच्यावर होतं, पण त्याने सगळं आज धुवून काढलं. अक्षरशः 24 बॉल 24 होतं. आम्ही विचार केला की मॅच पूर्ण गेली जमा, डायरेक्ट शिव्या द्यायला चालू केलो, बापू तू हागला, म्हणजे बापू तू हरला, सगळं तुझ्यामुळे मॅच गेली. पण किंग ऑफ डिफेंड उगाच सहज रोहित शर्माला म्हणत नाही, त्याने पांड्याला बाहेर काढलं, त्यांनी हार्दिक पांड्याला बाहेर काढलं, बुमराला आणलं आणि हर्षदीप सिंगला आणलं. त्यामुळे मॅच आपल्याकडे आली. आणि जास्तीत जास्त रोहित शर्मा तर डिझर्विंग आहेच, विराट कोहली आहे, बुमरा आहे, पण मला वैयक्तिक असं वाटतं की ही चॅलेंजिंग होतं वर्ल्ड कप हार्दिक पांड्यासाठी. कारण जे त्यांनी फेस केला होता, अगदी त्यांच्या डिवोर्स पर्यंत बातमी गेली होती, म्हणजे एवढं व्हायरल ते झालं होतं. पण त्या हार्दिक पांड्याने शेवटची ओव्हरला वर्ल्ड कपची मॅच आपल्या भारताला काढून दिलं. मला वाटतं त्याच्या डोळ्यातले जे पाणी आलं होतं ते सगळं सांगून गेलं. काय हार्दिक पांड्यासाठी वर्ल्ड कप होता आणि ज्या पद्धतीने हार्दिक पांड्या खेळला ना, हॅट्स ऑफ. त्यामुळे सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि लवकरच 100 भारतरत्न सूर्यकुमार यादवच्या कॅच बद्दल 100 भारतरत्न थांब 100 भारतरत्न बुमरावर वाळून फेकून द्या. काय म्हणजे या लेवलला खतरनाक प्लेअर आहे सूर्यकुमार यादव. जर ती कॅच पकडला नसता, त्या बॉलला 6 गेला असतं, मॅच दुसऱ्या बॉलला गेली असते. 5 बॉल धारण सहज निघतात मिडल, सहज निघतात सहज. पण ती कॅच म्हणजे कॅच ऑफ द सेंचुरी होती. कॅच ऑफ द सेंचुरी, T20च्या कॅच इतिहासात ऑफ द मिलेनियम, कॅच ऑफ द आणि आय थिंक विकेट पण खूप चॅलेंजिंग होती. म्हणजे डिफेंड करणं खूप अवघड वर्ल्ड होतं. कपची फायनल झाल्यासारखी मॅच झाली, वन साइड झाली नाही. मागच्या 2023 आपला वर्ल्ड कप होता, वन साइड झाली. बिग बँग नंतर 13 बिलियन वर्षानंतर ती कॅच सगळ्यात भारी कॅच आहे ही जगातली. छान झालं. सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. भेटत राहूया असंच सगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्रिकेटचं बोलूया. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.